ड्रिबलिंग बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण शिबिर हे दिनांक 6 व 7 जुलै 2024 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले। या पंच प्रशिक्षण शिबिराकरिता महाराष्ट्रातील यवतमाळ, जळगाव, वर्धा, नांदेड, धुळे, सांगली, नाशिक या जिल्ह्यातील 64 सदस्यांनी सहभाग घेतला। पंच प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल वडगावकर सर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री विकास शेळके सर, उपाध्यक्ष श्री अशफाक शेख सर, नंदकिशोर, श्री राहुल ढोणे सर, श्री अविनाश जोशी सर, नाशिक जिल्हा ड्रिबलिंग बॉल असोसिएशनच्या सचिव सौ मुस्कान शेख, उपाध्यक्ष सत्यम चकोर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले। प्रास्ताविक श्री अशफाक शेख सर यांनी केले। मार्गदर्शन पण भाषण डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केले। आभार प्रदर्शन श्री नंदकिशोर खैरनार सर यांनी केले। पंच प्रशिक्षण आयोजन करिता मोलाचे सहकार्य अरबाज शेख, अनस शेख, रवींद्र शार्दुल, अल्फेज शेख, कैलास शिंगान, फरदीन शेख, सकलेन पठाण, विक्की वाणी, अली सय्यद, आकिब पठाण, शहीद शेख, सोनाली काटे यांनी मोलाचे सहकार्य केले। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। मला वाटतं की हे अत्यंत चांगल्या प्रकारचं गेम सरांनी चालू केलेलं आहे। याच्यामध्ये चांगलं होतं आहे आणि लोकांनी जर खरोखरीच ह्या गेमला पुढं नेलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुधारेल आणि त्याच्याचबरोबर हा नवीन गेम असल्यामुळं लोकांना नॅशनलपर्यंत खेळण्याची संधी खूप लवकर मिळू शकते, कारण याचा अजून अवेअरनेस तितकासा झालेला नाही। त्यामुळे याच लोकांनी जर त्याचा अवेअरनेस केला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याला नेलं तर ह्याही लोकांचा फायदा होईल आणि जे लोक नवीन येतील त्यांचाही फायदा होईल। म्हणजे याला नॅशनलला किंवा इंटरनॅशनलला जाण्याची संधी पण ह्या खेळाडूंना आत्ता आहे असं मला वाटतं। यासाठी मी त्यांना भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे खूप मोठ्या लेवलला या गेमला घेऊन जातील आणि ह्याचं जगामध्ये खूप मोठं नाव तयार करतील असं मला वाटतं। ड्रिबलिंग बॉल असोसिएशन व ड्रिबलिंग बॉल असोसिएशन ऑफ नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक 5, 6, 7 ह्या 3 दिवस पंचपरीक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। नाशिक जिल्हा ड्रिबलिंग असोसिएशनने ही पंचपरीक्षा आयोजित केली असून पूर्ण महाराष्ट्रातून साधारणतः एक 50 ते 55 सदस्य उपस्थित झाले। सर्वांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सर्वांचं टी-शर्ट्स, किट्स हे पुरवण्यात आले असून हे खेळीमेळीच्या वातावरणात पंचपरीक्षा इथं सुरू झाली आहे। या पंचपरीक्षेकरता आमचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुल वडगावकर सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। त्याचप्रमाणे या प्रशिक्षण शिबिराकरता महाराष्ट्र ड्रिबल बॉल असोसिएशनचे सरचिटणीस विकास शेळके सर, आमचे नंदू खैरनार सर, ते ढोणे सर, जोशी सर व नाशिक जिल्हा ड्रिबल बॉल असोसिएशनच्या सचिव मुस्कान शेख या उपस्थित होते। महाराष्ट्रातून जळगाव, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, त्याप्रमाणे नाशिक, धुळे ह्या विविध ठिकाणाहून ह्या पंचपरीक्षेसाठी खेळाडू आलेले आहे, विद्यार्थी आलेले आहे आणि ह्या स्पर्धेचं याच्यातून जे उत्तीर्ण होतील, जे परीक्षा पास होतील त्यांना A-B-C ग्रेड कॅटेगरीप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल, त्यांना आय कार्ड इश्यू करण्यात येईल व याच महिन्यात 26-27 तारखेला राष्ट्रीय पंचपरीक्षा यवतमाळ जे होत आहे याच्यामधील हे जे पंच आहे त्यामध्ये ते सहभागी होणार आहे। त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा होणार आहे आणि हे पंच जे आहे ते त्यात देखील सहभागी होतील। येणाऱ्या काळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी ह्या पंचांचं या ठिकाणी विविध कोचेसमार्फत, एवढे प्रशिक्षकांमार्फत त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे की ज्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा होतील त्यामध्ये हे पंच आपलं कला कौशल्य दाखवून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करतील। मी सर्वांना इथं नाशिक नगरीमध्ये आलेल्या सर्व विविध जिल्ह्यातील सदस्यांना त्यांचं स्वागत करतो, त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी विकास शेळके, ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी आणि ड्रिबलिंग बॉल या खेळाचा जनक। हा खेळ 2016 पासून आम्ही या खेळावर मेहनत घेत आहे आणि या खेळाला उदयास आम्ही 3 मार्च 2024ला या खेळाचं आम्ही लोकार्पण केलं आणि प्रथमच महाराष्ट्राची मीटिंग आम्ही यवतमाळला पूजा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये घेतली होती। त्या मीटिंगला सुद्धा सर उपस्थित होते
आणि अशफाक सर खरनारे सर पण उपस्थित होते. त्याचप्रमाणे तिथे त्या मीटिंगमध्ये असे ठरलं की रेफरी सेमिनार पण महाराष्ट्राचा जो आहे तो नाशिकला घेण्यात यावा. तर या पहिलंच रेफरी सेमिनार महाराष्ट्र ड्रिबलिंग बॉल असोसिएशन व नाशिक जिल्हा ड्रिबलिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रथमच पंच प्रशिक्षण हे पोलीस हेडक्वार्टर इथे होत आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद या पंच प्रशिक्षणाला मिळाला आहे. विविध जिल्ह्यामधून पंच इथे उपस्थित झाले आहेत आणि या पंच प्रशिक्षणासाठी जे प्रशिक्षक लाभले आहेत ते सन्माननीय जोशी सर आणि सन्माननीय ढोणे सर यांनी या टेक्निकल बाबी पूर्ण सांभाळल्या आहेत. त्याचनंतर या प्रशिक्षणाचे आयोजक अशफाक सर, त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या सचिव मुस्कान मॅडम यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे इथे आयोजन केलं आहे आणि या खेळाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि लोकप्रियता पण चांगल्या प्रकारे मिळत आहे. जे खेळाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भरपूर विद्यार्थी असो, कोचेस असो, फिजिकल टीचर असो, अन्यथा असोसिएशन असो, संघटना असो, सर्व व्हिजिट करत आहे आणि शुभेच्छा देत आहे. आणि या खेळाला लवकरात लवकर आम्ही चांगल्या नॅशनल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ आणि खेळाडूंसाठी नेहमी कार्य करत राहू. महाराष्ट्रामधून नाशिकमध्ये किती विद्यार्थी आलेले आहेत? जवळपास आता 44 विद्यार्थी आले आहेत, म्हणजे प्रशिक्षक आले आहेत. प्रति जिल्ह्यातून म्हणजे जवळपास 44 विद्यार्थी आले आहेत. काय नाव आहे खेळाचं नाव काय? या खेळाचं नाव ड्रिबलिंग बॉल आहे आणि या खेळाच्या ड्रिबलिंग बॉल नाव आहे त्याचप्रमाणे या खेळाचं नाव पेटंट झालं आहे, कॉपीराईट झाला आहे. जे रूलबुक्स या खेळाचं आहे ते कॉपीराईट झालेलं आहे आणि सर्व लोगो एशिया, वर्ल्ड, महाराष्ट्र आणि इंडिया हे सर्व लोगोसुद्धा कॉपीराईट झाले आहे. खेळाचं नाव ट्रेडमार्क झालं आहे. त्यामुळे ज्या संघटनेमध्ये आपण वाद पाहत आहोत की भविष्यातनी जसं पॅरलल संघटना तयार होतात, तर ह्या संघटनेमध्ये असं काही होणार नाही, कारण आपण त्यावर पहिलेच वर्क केलेलं आहे, कॉपीराईट केलं आहे नाव. त्यानंतर रूलबुक जे काही आहे ते पूर्ण कॉपीराईट केलं आहे, ट्रेडमार्क झाला आहे. त्याच्यामुळे काही समोरच्या भविष्यातनी ह्या गोष्टी घडणार नाही. प्रशिक्षण किती दिवस चालणार आहे? हे 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. पहिल्या दिवशी रिपोर्टिंग आणि 2 दिवस प्रशिक्षण होतं. आजचा शेवटचा दिवस आहे. त्यात लवकरच या खेळाला आम्ही स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि खेळाडूंना एक चांगलं